बघा कसे ह्याच्यात त्याला पकडून आणला, उचलून आणला, त्याला गाडी सापडली. खरं ते तो हजरच झालेला असतो, पण पोलीस स्वतःच्या अंगावर घेत नाहीत, कारण का शेवटी त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो. पोलीस काय सांगतात, तू लप, चला कुठे लपायचं ते बिळात लप, तुला बिळातनं शोधून काढू. इथे यांनी पोलिसांना बिळात घातले आणि हा बिळावरनं गेला. त्यामुळे हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर होत, म्हणजे दुर्दैवाने ह्याच्यातली जी गंभीरता आहे, गांभीर्य आहे, ते कमी कसं होईल ह्याच्याकडे राजकीय दृष्ट्या बघितलं जात आहे. अजूनही सोमनाथ सूर्यवंशीबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही, सरकारमधनं नाही आणि पोलिसांमधनंही नाही. मी विधानसभेच्या पटलावर बोललो होतो, विधानसभेत बोललो होतो की गरीबों की जान क्या जान नहीं होती. म्हणजे सोमनाथ, त्याची म्हणजे त्याची आई आणि तो ज्या जातीतनं आला, जात व्यवस्था आपल्याकडे इतकी मजबूत झाली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून म्हणजे कोणी काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. पोलीस माहिती द्यायला तयार नाही, सरकार बोलायला तयार नाही, आणि उद्रेक झाला की मायच लाठीचार्ज. म्हणजे संविधान जपायचं, त्या संविधान जपायला गेलेल्यांचा मृत्यू, खून झाल्यानंतर तू बघत बस, आणि हा खून आहे, इट्स अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो काही श्वासोश्वासाचा त्रास होऊन वगैरे मेलेला नाही. तो कसा मेला हे पोलिसांनी सांगण्याची पण गरज नाही, कारण का त्या पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट दिसतंय की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज लिहिलेला आहे. आणि गरीबाची कोणी बाजूच गेला तयार नाही, कोणी बद्दल कोणी माहितीच द्यायला तयार नाही. एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे. काल मला काही पत्रकारांचे निरोप होते की आम्ही इथे पत्रकारिता करायला आलो आहे आणि आमच्या मागेच लोक, आम्ही 2 दिवस इथे आहोत तर 2 दिवस लोक आमच्या मागेच फिरत आहेत, काही विशिष्ट लोक. हे तर अजून परेशान करणारी गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार माझ्याकडे बघताय, तुमच्यापैकीच एक मुंबईत पत्रकारिता करणारा पत्रकार आहे, पण असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा फार एका वेगळ्या विचित्र लेवलला गेलाय. म्हणजे बीड भारतात आहे की नाही, म्हणजे बीड नाही म्हणता येणार आपल्याला, परळी हे अंबेजोगाई आणि परळी हा एवढाच पट्टा आहे. आता जसा दाऊद पाकमोड या स्ट्रीटमध्ये, छोट्याशा स्ट्रीटमध्ये होता पूर्वी, आता तो इंटरनॅशनल झाला. तसे माननीय वाल्मिक कन्ना कराड साहेब हे छोट्याशा परळीत होते, ते आता बीडचं राख त्यांच्याकडे, बीडचा मटका त्यांच्याकडे, बीडची दारू त्यांच्याकडे, सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे. हे घडतं कसं? आणि मला येत म्हणणं की मी पण मंजारी आहे. आता त्याच्यात काय म्हणजे सुक्याबरोबर ओढलं जायचं तसं झालंय. मी आज या समाजाची बाजू घ्यायला आलेलो आहे की शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. आज कमीत कमी 40 IAS IPS वंजारी समाजाचे काम करतायत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत. काश्मीरमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, बेंगॉलमध्ये आहेत. खेडकर, खाडे, उगले. त्याचं कारण ते ज्या परिसरात आले त्या परिसरात शेती नावाची गोष्टच नाही. म्हणजे आई वडिलांची एखादा एकर शेती, 18 वर्ष दारिद्र्य, पर्याय काय तर अभ्यास करायचं, MPSC द्यायची नाही तर UPSC द्यायची. आणि हे साधारण कुठनं आलेत तर सर्वात मोठा जो गठ्ठा IAS IPSचा आहे तो तुमच्या साताऱ्याचा जो माणगाव याचा भाग आहे, जीवन कुमार गोरेंचा जो मतदारसंघ आहे
त्या भागात आलेत आणि एकेका घरात 4-4 IAS आणि IPS आहेत. तेव्हा जे टीका करणारे आहेत, अज्ञानी काही टीकाकारही असतात ना, हे निष्कारण आपण हे जातीवर घेऊन जातोय. तुम्ही खुनालाही रक्तालाही जात लावणार असाल तर ही अधोगती मी फार पूर्वीपासून सांगतो की पहिल्यांदा ते धर्मावर येतील, नंतर ते जातीवर येतील आणि हळूहळू पोटजातीवर जातील. झाले ना, जातीवर आले की नाही? धर्म कुठे दिसतोय आता? नाही, धर्म गेला बाजूला, फेकले गेला. आता ते जातीवर आले, आता ते पोटजातीवर जातील, नंतर ते भाषेवर येतात, मग नंतर ते प्रांतावर जातात. माणसांमध्ये दुफळी माजवण्याची ही पद्धत असते. आपण माणूस म्हणून जगतच नाही, माणुसकी विसरून जातो. हे सर्वात मोठं उदाहरण. ज्या पद्धतीने एका समाजाला टार्गेट केलं जात आहे, फार स्पष्टपणाने मी बोलतोय की ते IAS लोकांची नावं मी फेसबुक आणि ह्याच्यावर वाजून हैराण झालो. अहो, ते गरीब घरातली पोरं आहेत सगळी, एकही पोरगा श्रीमंत घरातला नाही त्याच्यातला, एकही. ते सगळे IAS IPS आम्हाला भेटून जातात. स्वतःच्या मेरिटवर IAS IPS झालेत. तुम्ही काय लेबल लावताय त्यांना? आणि हेच त्यांचं काम आहे. जेव्हा ही जात व्यवस्थेची लढाई सुरू झाली महाराष्ट्रात रिझर्वेशनवरनं, तेव्हा मी बोललेलो की महाराष्ट्रातली सामाजिक शांतता तुम्ही भंग करताय. कुणाला काय मिळेल काय नाही हे मला माहीत नाही, पण ह्याच्यात नुकसान महाराष्ट्राचं होईल. तर बघा काय होतंय ते, आणि अजून ह्याच्यात घसरण होईल. म्हणजे आपला वाचवण्यासाठी आपलं सगळं OBC जागा हो. अरे OBC कशाला जागा हो? मर्डरर कोण आहे त्याला पकडा ना बाबांनो. एकच जात आहे ना त्याच्यात, एक मेलाय आणि एकाने मारलाय. त्या मेलेल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि मारलेला पकडला गेला पाहिजे. साधा माणुसकीचा हिशोब आहे. ह्याच्यात कुठे आली जात? पण त्याच्यातही आता आपण जात लावायला लागलो. जसं आंबेडकर साहेब म्हणायचे की दोनच, एक शोषण करणारा आणि एक शोषणारा. आयुष्यात नेहमी शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ते गणित इथे लागू होतं की ज्याचा खून झाला त्याच्या घरच्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. खून कोणी केला, कोणी असू दे, त्याच्या विरोधात गेलं पाहिजे. पण हे दुसरीकडे सगळं न्यायचं काही जणांनी काम चालवलंय. मलाही काही जण सांगत असतात तुम्ही वंजारी आहात, तुम्ही बोलायला नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. पण मोठा वर्ग जो महाराष्ट्रात आहे, यवतमाळमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये आहे, नगरमध्ये आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं साहेब इतर समाज आमच्याकडे तर दुसऱ्या नजरेने बघायला लागले. बीड म्हणजे बीडचे वंजारी म्हणजे वंजारी नव्हे, वंजारी हा विश्व म्हणजे जगामध्ये पसरलेला आता समाज आहे. पालघरमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत. पण तुम्ही सगळ्याच ह्यांना कशाला बदनाम करताय? आणि आम्ही तेवढे धीट आहोत की जिथे अन्याय दिसला तिथे आम्ही उभे राहिलो. आणि असे अनेक आमचे जाती बांधव आहेत ते फोन करून जातात की अजिबात सोडू नका, आपला समाज असा होऊच शकत नाही, क्रूर निष्ठूर हा आपला समाजच नाही. कदाचित बीड एवढे वंजारी म्हणजे नाशिकात नसतील, म्हणजे नाशिकच्या परिसरात नसतात. मी नाशिकमधून आलेलो आहे, पण मला नाही वाटत नाशिकमध्ये एकही फुलचंद कराड आहे. कदाचित आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे फुलचंद कराड सारखे निर्माण झाले असतील. हा वाल्मिकी, त्या फुलचंद कराडचे किती हाल केलेत. म्हणजे बरं झालं वाल्मिकी कराड आठवलं. फुलचंद कराड पण वंजारीच होता ना बिचारा, त्याचे किती हाल केले. म्हणजे असे जर वंजाऱ्यांचे फोन सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते बीड जिल्ह्यात तर कमीत कमी 100 जण अन्यायग्रस्त वंजारी म्हणजे प्रकल्पग्रस्त असे वंजारी असतात. म्हणजे समाज असतो ना, तो येतो सांगायला प्रकल्पात बाधित झालं, काहीच फायदा नाही मिळाला. तेव्हा हे सगळं उघड करण्यासाठी म्हणून मी आलो होतो आज, खास करून हे सांगण्यासाठी आलो की ही गाडी कोणाची आणि ती गाडी नेमकी तुम्ही अजितदादांच्या ताफ्यात का घुसवली, तुमचा त्याच्या मागे उद्देश काय होता, हे सगळं पुराव्यानिशी मिळालेलं आहे.
आम्ही कुठे म्हणतो संबंध आहे, पण पोलिसांना मुक्तपणाने चौकशी तर करू द्या. तुम्ही असाल तर चौकशी कशी होईल? नाही, असं आहे की आमचा राजीनामा मी मागतोच आहोत आणि मला कौतुक वाटतंय. मी अभिनंदन करीन अजितदादांच्या आमदारांचं जर त्यांनी अशी मागणी केली असेल तर. राजकारणात अशाही बाजू कधी कधी घ्याव्या लागतात. आणि ही कौतुकास्पद बाब आहे. एकाने जरी हे काम केलं असेल तर साला तो मर्दाची औलाद आहे असं मी म्हणेन. त्याला मी जाऊन हार घालून येईन. अशी माणसं राजकारणात आता हवीत की दूध का दूध पाणी का पाणी सांगणारी. कदाचित जाईल रात्रभरात त्यांना 2-4 फोन इथनं तिथनं जातील, अरे गप बसा रे तुम्ही काय लावलंय. किंवा असंही असेल की वरनच निरोप गेले असतील, बाबा आता राजीनामा मागा, हे फार जाती व्हायला लागले. काही असू शकतं, पण कमीत कमी त्यांनी पुढे येऊन नाव तर घेतलं की बाबा मला राजीनामा दे रे बाबा. म्हणजे याचा अर्थ फक्त जितेंद्र आव्हाड, क्षीरसागर असे दोघंच नाही आहेत. प्रत्येकाच्या मनात खंत आहे की हा खून हा माणुसकीचा खून आहे आणि हा राजकीय वरदहस्तामुळे भय निघून गेलाय. क्रिमिनल ऑर्गनायझेशन ऑफ पॉलिटिक्समध्ये सर्वात काय मरतं तर भीती चेपली जाते, भीती मरते. आणि एकदा भीती मेली की फुलच्या वालचंद काय वाल्मिक कराड जन्माला येतो. भीतीच नाही. आणि एक्सप्लॉयटेशन ऑफ पुअर ही जी थिअरी आहे ती थिअरी याच्यात क्लिअर दिसते. सगळे बिचारे गरीब पोरं आहेत, त्यांना पैशाची लालच, पैशाचं आमिष, मोठं असं विश्व दाखवलं की घातला कोणाच्या तरी दांडा डोक्यात, मेला. आले थोडे दिवस जेलमध्ये बसून, 2-4 एकर शेती घेतली, परत कामाला बघू, नंतर केस चालू राहते, वकील उभा राहतो, जे काय व्हायचं ते होत राहतं. ती पण खोटी केस होती, ती पण खोटी केस होती. तेव्हा आम्ही बोलत नव्हतो, कारण का मी कोणाच्या पर्सनल प्रसंगांमध्ये जात नाही, हा माझं काम नाही ते. पण करुणा मुंडेंवर जेवढ्या केसेस पडल्या तेवढ्या सगळ्या खोट्या केसेस होत्या. तिथल्या पोलिसांना मॅनेज करून केसेस टाकण्यात आल्या होत्या. सगळं जे काय झालं ते आका आणि बाकाच्या सांगण्यावरूनच झालं. मी करुणा मुंडे हा शब्द पहिल्यांदा घेतलाय माझ्या राजकीय जीवनामध्ये. मी आजपर्यंत तुम्ही प्रश्न विचारला अजाणतेपणाने माझ्याकडनं ते नाव गेलं. पण त्या भगिनीवरती जेवढ्या केसेस पडल्या त्या सगळ्या केसेस खोट्या होत्या आणि त्या पोलिसांना मॅनेज करून टाकण्यात आलं. एखादी स्त्री ही आपल्या तोंडातनं जातीवाचक शिव्या देते काय? तिच्यावर अॅट्रॉसिटीची केस घातली. अन्याय होत होता, पण उघड्या डोळ्याने आम्ही बघत होतो. नाही, म्हणजे तिच्यावर अन्यायच झाला पाहिजे. त्या दोघांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय असेल त्याच्यात मला जायचं नाही. मी आजपर्यंत कोणाच्या वैयक्तिक जीवनात गेलेलो नाही, मला जायचं नाही. राजकारण वेगळं, वैयक्तिक जीवन वेगळं. पण तिच्यावरती म्हणजे पोलीस काय करतात बीडमध्ये हे मला गृहमंत्र्यांना सांगायचं की गृहमंत्री महोदय बघा कशा खोट्या केसेस टाकायचे. हा घ्या पुरावा, हे आम्हाला माहिती होतं. हा घ्या गाडी नंबर 2231, गाडीचा मालक शिवलिंग मोराळे. आणि हा शिवलिंग मोराळेचा फोटो. अजून काय देऊ? आता करा शिवलिंग मोराळेचं लोकेशन. आता दिसू द्या तुमच्या संवेदना, वेदना, भावना. हे आम्हाला माहिती होतं म्हणून हे सगळे घेऊ आम्ही तयारी ठेवली होती. आम्ही अजितदादांवर बोटं उचलत नाहीये, पण हे कोणीतरी मुद्दामून जाणून बुजून तर केलं नाही ना अजितदादांना बदनाम करण्यासाठी. हे तपासा. एखादा माणूस अजितदादांच्या ताफ्यात जातो
आणि 2 दिवसांनी तो वालचंद काय वाल्मिक कराडला घेऊन येतो गाडीत बसवून, हे म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो ना की हा प्लॅनच होता. म्हणजे 4-2 मोठे आले मासे तर आपण सेफ. अरे बहुत ही हिंदी के बहुत लोग हैं. हाँ देखो ऐसा है कि मस्सा जोग में अजीत पवार जी गए थे, जो गांव में से सरपंच जी आते हैं देशमुख साहब, तो उसमें ये जो लड़का दिखाई देता है, इस लड़के का नाम है शिवलिंग मोराळे. इस गाड़ी का मालिक वो है. और यही गाड़ी वाल्मीकि कराड़ को लेके सीआईडी में जाती है. तो कभी कभी जॉइन द डॉट्स में ही पता चलता है ना. हम क्यों कह रहे हैं कि वाल्मीकि कराड़ जो है वो खून में है, जो हत्या हुई उसमें आरोपी होना ही चाहिए, क्योंकि जॉइन द डॉट्स है. सुदर्शन गुले और विष्णु चाटे दोनों खन्नी में गुनेगार है और दोनों मर्डर में गुनेगार है. और जो बजरंग सोनवणे जी ने कहा है वो 100% सच है. इसमें कोई दूसरी बात ही नहीं है. ये उसका पुरावा. काय कोणाला काय विचारायचं काय? हां अरे आता अजितदादा देवेंद्र फडणवीस त्यांचं काम आहे. आम्ही विरोधी पक्षातले आहोत, आम्हाला काय करायचं कोण पालकमंत्री पद कुठे जाते. आश्चर्याची गोष्ट आहे, हास्यास्पद आहे. पत्रकार परिषद चालू आहे, एक लांब माणूस उभा राहून आपला टेपिंग करतोय. माझ्या काय लक्षात आलं नाही. माझ्या बाजूला माझा जो पीओ उभा होता त्याच्या लक्षात आलं. नंतर जाऊन विचारलं तर म्हणाला मी एसबीचा पोलीस आहे, स्पेशल ब्रँचचा. म्हणजे काय मजल गेली हो. म्हणजे आतापर्यंत आम्ही बघायचो ते सांगायचे आम्ही हॉटेलमध्ये आलोय, तुमचा काय संबंध. आम्ही रेस्ट हाऊसमध्ये आलोय, तुमचा काय संबंध. आता डायरेक्ट माझ्या घरी आले, नशीब विचारलं नाही तुमचा काय संबंध, आम्ही आलो. हा म्हणजे काय आता काय पोलिसी राज म्हटल्यावर काही बोलतील ना. एवढी हिंमत मी म्हटलं कोणी पाठवला. म्हणे तो बिचारा म्हणजे तो गरीब माणूस होता, तो हवालदार होता, मला त्याला फसवायचं नव्हतं म्हणून त्याला मोकळा सोडून दिला. कारण का त्याच्या चेहऱ्यावरनं देश निष्पाप माणूस आहे. हे वरिष्ठ उद्योग करत असतात. जा आव्हाड साहेबांकडे ना प्रेस कॉन्फरन्सला जा, ऐक जा तिथे तुम्हाला कळेल ना प्रेस कॉन्फरन्समध्ये जायला. कशाला गरीब हवालदारांच्या नोकऱ्या जातील असं कामं करतात. आणि एवढं महाराष्ट्रात वातावरण एवढी सेन्सिटिव्ह झालं असताना पोलीस एखाद्याच्या मागावर जातात, किती दुर्दैवी बाब आहे. म्हणजे आमचा राईट टू प्रायव्हसी आहे की नाही. मला फंडामेंटल राईट आहे आमचा राईट टू प्रायव्हसी. आणि आमच्यासारख्यावरती असं असेल तर बाकीच्यांचा काय विचार करावा. हे लढणारे झगडणारे आमच्यासारखे ह्यांच्यावरती जर एवढं असं करकचून बांधून ठेवणार असतील तर बाकीच्यांचं काय करायचं. कोणाचं नाही. मी काय आज सकाळपासून मी कुठले पेपरच वाचले नाही. मीच करतो असं नाही हो. इवन आरोपी अंबादास दानवे पण बोलतात.
म्हणजे अधिवेशनापासून ते या प्रकारची होत आहे. तुम्हाला काही पोलीस चौकशीला किंवा काही असं काही फोन वगैरे आलाय का पोलिसांनी? मला कशाला फोन करतील पोलीस? बाकी काही करू शकतील, पण मला फोन करून सांगा ना तुम्ही चुप बसा म्हणून. बाकी काही करतील आणि त्यांनाही माहिती आहे की जितेंद्र आव्हाड काही कोणी सांगून चुप बसणाऱ्यातला माणूस नाही. सर, लाडली बहन योजना को लेकर कई बदलाव किए गए हैं उसमें, और उस बदलाव को लेकर लगता है कि पहले चुनाव के पहले जो लाडली बहन योजना थी इस बार कुछ और हो गया. अभी ऐसा है कि लाडली बहन योजना में अब कटिंग हुई, कटिंग तो बाल कट करके चेहरा बदला जाता है ना, वैसा आप कटिंग करके चेहरे बदल रहे हैं. हमारे बहनों को आशा दिखा के अब भूखा प्यासा आप रखेंगे. यही तो सरकार की नीति. आने दो और बाहर आएगा, बहुत कुछ बाहर आएगा. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. वो गाना सुना है ना आपने? वो गाना इसमें दिखेगा आपको. सर, एक साइड आप कह रहे हैं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब है, स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट मीट, और दूसरी तरफ संजय राउत तारीफ कर रहे हैं फडणवीस की, कह रहे हैं कि बहुत अच्छा काम कर रहे हैं, डेवलपमेंट का काम कर रहे हैं गढ़चिरौली में. क्या कहते हैं? गढ़चिरौली में अच्छा काम हो रहा है. देखो जैसे वो नक्सलवाद खत्म कर रहे हैं, गढ़चिरौली में जिस तरीके से इंडस्ट्रियल डेवलपमेंट कर रहे हैं, जिन चीजों की तारीफ होनी चाहिए उन चीजों की तारीफ होनी ही चाहिए. जिस हालात में वो गलत है वो गलत है, बीड में वो गलत है तो गलत है. यही तो राजनीति जो महाराष्ट्र में गंदी हुई कि तुम टारगेट मत करो. अगर गलत है तो गलत है. जो बीड में हो रहा है वो गलत है, गलत है, गलत है. चाहे वो बोले कि वो विरोधी पक्ष नेते पक्ष के लोग पत्रकार परिषद ले रहे, उससे हमको कोई लेना देना नहीं है. जैसा नक्सलवाद खत्म किया वैसे बीड का दहशतवाद खत्म करो. हमारी मांग तो यही है. अगर नक्सलवाद इतना डेंजरस है तो बीड का दहशतवाद कितना डेंजरस है कि आज तक कोई टेंडर ही नहीं निकला. वो जो क्या बोलते हैं उसको, ऐश का टेंडर ही नहीं निकला. तो कितने करोड़ों रुपया गबन किए रहेंगे? कौन करता है सब काम? लेकिन चुनावी नतीजे सामने आने के बाद हम देख रहे हैं विपक्ष का जो सुर है वो बदल रहा है. एक तरफ बातें कही जा रही कि शरद पवार बड़ी जल्द अलायंस में का हिस्सा बन सकते हैं, अजित पवार के साथ आ सकते हैं. दूसरी ओर यूपीटी नेताओं का जो रुख है वो लगातार नरम नजर आ रहा है. किसका? यूपीटी के जो नेता हैं, संजय राउत हो, ठाकरे हो, नहीं, ऐसा मैं नहीं मानता. देखो ऐसा है कि अपने पहले भाषण में मुख्यमंत्री जी ने कहा था कि पिछले कुछ सालों में महाराष्ट्र की राजनीतिक हालात बदले हैं. हम बहुत व्यक्ति दोष ढूंढते हैं. हमारे में अपने कटुता बहुत बढ़ गई है विरोधी पक्ष और सत्ताधारी में, और इसको कम करना चाहिए. वो महाराष्ट्र के लिए अच्छा रहेगा. तभी उठकर मैंने तारीफ की थी कि ये ऐसा रहेगा तो महाराष्ट्र आगे जाएगा. क्योंकि पिछले 10 सालों में जो हालात हमने देखे, जैसे फंड नहीं देने का, झूठे केसेस डाल देने के, ये सब मैंने देखा है ना. ये महाराष्ट्र में किसी और को उंगली दिखाने की जरूरत नहीं है. तुम क्या तुम्हारे घर से फंड लाते हो क्या? तुम्हारे खुद का रिजर्व बैंक है क्या? हमारे ही लोगों का टैक्स है. और फंड कोई मेरे घर को पेंटिंग करने के लिए नहीं मांग रहा हूं. अगर कोई रास्ता अच्छा बनता है तो मेरे लोगों के लिए, जो महाराष्ट्र के नागरिक है उनके लिए बनता है ना भाई. तो तुम तो उसके ऊपर ऐसे नाक बन के बैठे हो जैसे वो नीचे सोना तुम्हारा है और ऊपर नाक तुम बैठे हो. तो नाक मत बनो ना भाई. दरवाजा खोल दो. अगर जनता को चाहिए तो जनता को मिलना चाहिए. क्या सर महाराष्ट्र की हित के लिए फडणवीस अगर दरवाजे खोलते हैं तो क्या पवार साहब जुड़ सकते हैं? ऐसा है, राजनीति में उसने अच्छा काम किया और उसकी तारीफ की तो क्या साथ जानेगा? ये कौन सा गणित है? ये तुम्हारा गणित. यही महाराष्ट्र में हो रहा है कि अरे अच्छा काम है तो है, अच्छा काम है. जैसे भागवत साहब, संघ प्रमुख भागवत जी बोले थे कि बंद करो अब ये खुदवाना. अगर वो कहते हैं तो मैंने जिंदगी में पहली बार संघ के बारे में कुछ अच्छा कहा कि मतलब नहीं, ये तारीफ करने की ये है कि देश के हालात जिन चीजों से बिगड़ रहे हैं, अगर उसको रोकने की कोशिश भागवत साहब कर रहे हैं तो अच्छी बात है. क्या बुरा है उसमें? अच्छा अच्छाई जो हो रही है उसकी प्रशंसा करना ये मानव धर्म है. हम ये धर्म ही भूलते गए, इसलिए हम अभी खून में भी जात ढूंढने लगे. हम खून में भी जात ढूंढने लगे हैं. प्रधानमंत्री मोदी द्वारा एक कॉलेज का इनॉग्रेशन होने वाला है. क्या? दिल्ली में पीएम मोदी द्वारा एक कॉलेज का इनॉग्रेशन. कॉलेज?
जी सर, कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी से एसोसिएटेड कॉलेज होगा, उसका नाम वीर सावरकर के ऊपर रखा जाना है, क्या आप उसका स्वागत करेंगे? क्योंकि नहीं, मेरे को मालूम ही नहीं वो किधर जा रहे हैं, मैं कल आपको पढ़ के बताऊंगा। मुझे मालूम किसी कॉलेज का नाम वीर सावरकर के ऊपर पड़ता है तो आप उसका स्वागत करेंगे? कांग्रेस की डिमांड है, इसका मनमोहन सिंह नाम रखना चाहिए, कांग्रेस की डिमांड है, एनसीयू ने विरोध भी किया है इसका। नहीं, मेरे को ऐसा कॉलेज आ रहा है ये भी मालूम नहीं, कहाँ आ रहा है वो भी मालूम नहीं, और मैं महाराष्ट्र में राजनीति करता हूँ, मेरे को क्या मालूम दिल्ली में क्या चल रहा है। सर महाराष्ट्र में जो भविष्य में स्थानीय निकाय चुनाव होंगे बीएमसी या महानगर पालिका के, बीजेपी नेताओं का कहना है कि यहाँ भी बांग्लादेशी और रोहिंग्या जो वोटर लिस्ट है उसमें से उनके नाम चुनकर निकाले जाने चाहिए। मैं कहता हूँ भाई एक काम करो ना, जितने भी मुसलमान वोटर है सबका वोटर लिस्ट से नाम ही निकाल डालो, नहीं तो भी तुम्हारे गुलवलकर सर ने कहा ही था कि उनको बेटे वोटिंग के लिए अधिकारी उनका रद्द करो, ये कहाँ है उन्होंने अपनी किताब में? गुरुवर्य गुलवलकर जी का ये है विधान है कि मुसलमानों का वोटिंग अधिकार नष्ट कर देना चाहिए, कर दो भाई, क्या तुम्हारी इतनी, अब तुम्हारी मेजॉरिटी आ गई है, तुम्हारी इतनी दादागिरी चल रही है तो खत्म कर दो, एक बार ही फटका मार दो। त्यांना माहीत असेल बाबा त्यांची भाषा काय आणि ती का बदलली ते त्यांचं त्यांना माहीत असेल, आमच्या दृष्टीने काहीही बदललेलं नाहीत, पवार साहेब आहेत तिथे आहेत, सुप्रियाताई आहेत तिथे आहेत, मला काय त्यांची भाषा बदलली आहे आणि फार काही झालंय असं आम्हाला वाटत नाही। सर पिछले कुछ दिनों में जिस तरह से भुजबल साहब की नाराजगी देखने को मिल रही है, अजीत पवार से कटे हैं और फडणवीस के पास जाते हुए नजर आ रहे हैं, तो क्या कहेंगे? मैंने ना उनका गाड़ी किधर जाती हुई देखी, ना मैं उनको कहीं खाना खाते हुए देखा, मुझे नहीं मालूम उनका किससे अच्छा और किससे पटा हुआ है। सर वो जो बुमराह में इंसिडेंट हुआ जहाँ पे एक मराठी भाषी को हिंदी भाषी लोगों को भी झगड़ा हुआ, हमको अब बच्चों का कुछ ये होगा, विवाद होगा तो हम उसको भी राजनीति में खींच के मुद्दा बना देते हैं महाराष्ट्र का। आप लोगों की भी तारीफ करनी चाहिए, आपकी भी कलाकारी है कि इतने से दो बच्चे लड़ रहे हैं और उसको हम जाति का मुद्दा बना देते, भाषा का मुद्दा बना देते, कभी प्रांत का मुद्दा बना देके। देखो मैं पहले से कहता था ये हिंदू तब तक ही रहेगा जब तक हिंदू है, जिस दिन वो प्रांत के ऊपर चला जाएगा, भाषा के ऊपर चला जाएगा, जात के ऊपर चला जाएगा, लफड़ा और बढ़ेगा। क्या हुआ, हम भीड़ में जाते हैं तो हमको जो मरा हुआ है वो अलग जात का मिलता है, मारने वाला है वो अलग जात का मिलता है। हम परभणी में जाते हैं तो मरने वाला अलग जात का मिलता है, उसकी तो तलाशी बंद कर देते हैं। तो ये खुदा के वास्ते ये बंद करो यार, एक अच्छा शहर, उसकी बर्बादी का रास्ता मत ढूंढो। बच्चों की लड़ाई थी और ऐसा कोई, अब इस पे बात भी करेंगे तो आप उसका ये करेंगे जितेंद्र आव्हाड का समर्थन। पहली बार ऐसा नहीं हुआ, जो पहले भी कल्याण में घटना घटी थी, उसके बाद देखो ये घटना और कल्याण की घटना में बहुत अंतर है। कल्याण की घटना में बाहर से लड़के आए, लाठी काठी निकाली गई, मारा गया, इसमें कुछ नहीं हुआ। वो लड़का मराठी लड़का था, वो मजाक में बोल दिया भाई तुम मराठी में बात करना, ये बोले नहीं हमको हिंदी मराठी। तो ये दो बच्चों का यानी वो गोटी खेलते खेलते बोलते रहे तेरी गोटी लंबी क्यों गई, तो अब उसका भी मुद्दा बन जाएगा महाराष्ट्र में यार। अब गोटियां बाग खेलने के लिए हमको रखा है क्योंकि इतनी मेजोरिटी आ गई उनकी, हम तो ये गोटी के लिए ही बाकी रहे हैं।